नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं घरगुती रेसिपी मराठीमध्ये। तर आजची आपली मस्त अशी मुलांच्या आवडीची रेसिपी आहे। मे महिन्याच्या सुट्ट्या सुरू असल्यामुळे मुले घरीच असतात आणि दररोज नाश्त्याला ना काहीतरी चांगलं हवं असतं त्यांना। नाश्त्याला काय बनवायचं विचारलं की काहीतरी चांगलं बनव असं म्हणत असतात। तर आज आपण त्यांच्या आवडीचा नाश्ता बनवणार आहे। एकदम झटपट रेसिपी आहे आणि इतके सॉफ्ट आपले हे डोसे बनतात ना, आणि त्यासोबतची चटणी तर विचारूच नका, इतकी अप्रतिम लागते। बघा किती मऊ लुसलुशीत आपले हे डोसे तयार झालेले आहेत। अगदी 3च साहित्यांमध्ये हे आपले डोसे बनून तयार होतात आणि त्यासोबतची ही जी चटणी आहे ना, एक नंबरच लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तर चला मग आपली रेसिपी पाहूया। तर आता आपण यासाठी 1 कप पोहे घेतलेले आहेत आणि 1 कप रवा घेतलेला आहे। रवा जाड बारीक कुठलाही असू द्यात आणि 1 कप दही घेतलेले आहे। 3 वस्तू आणि समप्रमाणात घेतलेले आहेत आणि मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार। जर तुम्हाला आत्ता थोडं आणि नंतर बॅटर बनवल्यानंतर जर मीठ तुम्ही घालणार असाल तर आत्ता थोडंसंच घाला, नाहीतर मग आत्ता पूर्ण मीठ घालून घ्या। म्हणजे 1 ते 1.5 चमचा मीठ आपण इथे घातला तरी चालतो। मी बॅटर बनवल्यानंतर सुद्धा मीठ घालणार आहे, त्यामुळे इथे फक्त अर्धाच चमचा मी मीठ वापरलेलं आहे। अर्ध्या तासा आपण याला असं झाकून ठेवलं होतं आणि अर्ध्या तासानंतर बघा एकदम कोरडं आपलं हे झालेलं आहे, कारण पोहे पूर्ण दही शोषून घेतलेलं आहे पोहे आणि रव्याने। तर आता आपण काय करायचं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आणि याचं बॅटर बनवून घ्यायचं, कारण पाणी थोडं घातल्याशिवाय हे पातळ बॅटर होणारच नाही। तर मस्त असं आपलं बॅटर बनवायसाठी आपण थोडंसं यामध्ये पाणी वापरायचंच आहे आणि अशा प्रकारे बघा आपलं बॅटर तयार झालेलं आहे। थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि आपलं हे बॅटर थोडंसं पातळ बनवून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। बघा छान असं आपल्याला हवं असं बॅटर तयार झालेलं आहे। आता हे बॅटर आपण असंच ठेवून द्यायचं आहे आणि पहिल्यांदा चटणी बनवून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला गरम गरम डोसे झाले की खाता येतील। तर यासाठी बघा इथं 1 चमचा उडदाची डाळ, 1 चमचा चणा डाळ, लाल मिरच्या घातलेल्या आहेत जे आपण फोडणीसाठी वापरतो त्या, आणि हे थोडंसं परतवून घ्यायचं आहे आपल्याला। छान असं डाळ ही परतवून झाल्यानंतर आपण यामध्ये 1 वाटी कांदा घालायचा आहे बारीक चिरून। बारीक चिरा किंवा मोठा चिरा काही फरक पडत नाही। त्यानंतर आल्याचा तुकडा आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या। कांद्याचा थोडासा कलर चेंज झाला की नंतर मग आपण यामध्ये 1 टोमॅटो घालायचं आहे। टोमॅटो चांगला लालसर असावा, म्हणजे पूर्ण पिकलेला आपला टोमॅटो असेल ना तर छानच। मग टोमॅटो घातल्यानंतर टोमॅटोला जे पाणी सुटतं त्यामध्ये आपला हे कांदा आलं वगैरे छान असं हे आपला मसाला शिजला जाईल यामध्ये। त्यामुळे बघा पाणी सुटेपर्यंत छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपण मिक्सरमध्ये याला वाटून घ्यायचं आहे। छान असं थोडंसं थंड करायचं आणि मग मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। मस्त अशी आपली दाटसर चटणी तयार झाली आहे। बघा थोडंसं पाणी घालून घेते, म्हणजे खूप जास्त दाटसर नको आहे आपल्याला, थोडीशी हलकीशी आपण तिला पातळ करून घेऊया आणि मस्त अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे। आता याला पण मस्त वरून फोडणी घालूया। तर इथे मी फोडणीसाठी मोहरी घातली अर्धा चमचा आणि अर्धा चमचा उडदाची डाळ घातली आहे। छान असं हे डाळ पण भाजली पाहिजे आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतरच मग आपण इथे लाल मिरच्या आणि कढीपत्ता घातला आणि ही फोडणी यावर आपण घालून घेतली आहे। मस्त अशी मिक्स करून घ्यायची। बघा 1 नंबर ही चटणी लागते। तुम्ही डोशाबरोबर खाण्यासाठी कायम अशा प्रकारची चटणी बनवू शकता। तर आता हे जे बॅटर आपण मगाशी बनवून घेतलं होतं, आता हे बॅटरमध्ये आपण आता इनो घालून घ्यायचं आहे। अर्धा चमचा मी इनो घेतलेला आहे आणि त्यावर थोडंसं पाणी घालून घेते, म्हणजे इनो छान असा ॲक्टिवेट होईल आणि मिक्स करून घ्यायचे। तवा तोपर्यंत गरम करण्यासाठी ठेवायचा आहे आणि छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आपण लगेचच याचे डोसे घालून घेणार आहोत। तवा छान असा आपला गरम झाल्यानंतर आपण यामध्ये छोटे छोटे डोसे घालून घेणार आहोत। बॅटर खूप जास्त पातळ करायचं नाही आहे, त्यामुळे ना छान असे आपले सॉफ्ट डोसे आपल्याला बनवायचे आहेत। तर मस्त असं बघा थोडंसं जाडसरच बॅटर आपण इथे घातलेलं आहे तव्यावर आणि झाकून ठेवायचं आहे। मस्त अशी जाळी सुटली आहे, बघू शकताय तुम्ही किती सुंदर अशी आपली डोशाला जाळी सुटलेली आहे। 1 नंबर असा आपला हा डोसा झालेला आहे। जो आपण उडदाचा डोसा बनवतो ना, उडीद वगैरे तांदूळ भिजवून, तर त्याचा अशा प्रकारचा डोसा क्वचितच बनतो, पण ह्या बॅटरचा तुम्ही एकदा डोसा बनवून पहा, खूप सुंदर आणि कळणार पण नाही की आपण
हे वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत. इतके सुंदर हे आपले डोसे लागतात. छोटे छोटे छान आपण डोसे बनवलेले आहेत आणि मस्त आपल्या टेस्टी चटणीसोबत हे डोसे खायचे आहेत. अगदी मऊ लुसलुशीत आपले हे डोसे बनून तयार झालेले आहेत. बघू शकताय तुम्ही किती सॉफ्ट आहेत आपले डोसे. मऊ लुसलुशीत आपले हे डोसे आणि ही जी टेस्टी चटणी आहे त्यासोबत मुलांना अशा प्रकारचा जर तुम्ही नाश्ता बनवून दिला तर मुलंसुद्धा खूप खुश होतील. मुलंच काय हो, पण मोठ्यांनासुद्धा आवडेल हा नाश्ता. इतका सुंदर आणि टेस्टी लागतो आहे. तर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का. म्हणजे यापुढचे येणारे सर्व छान छान व्हिडिओ, घरगुती पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि छान छान रेसिपीज बनवायलासुद्धा मिळतील. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला एकदा कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण जर अशा प्रकारचे डोसे बनवले असतील तर कसे झाले होते मला एकदा नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.